शंकर करा पूजन लवकर. देवाच्या संबंधात जे जे कार्य करतात त्याच्यामध्ये सुख आहे. बरं, दुःख बांधवाडी आहे हा लाइन की सब लाइनें व्यस्त है. एक ही लाइन चालू है. 4:30 बजे तक अपने को खत्म करना है. विठल लाइन चालू आहे, बाकीच्या सगळे व्यस्त आहेत म्हणून सिंगल प्रमाण घ्यायचं. बरं, हा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बरं, दुसरा आणखी नेला जर किंवा दुसरं तर संसार दुःख मूळ चोहीकडे हिंगळ नाही विश्रांती कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस नुसता तळमळ 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 आहे. देवाच्या संबंधाने केला. आता तुम्हाला सांगा, सकाळी तुम्ही 11-12 वाजता यायला तर 5 वाजेपर्यंत इथं बसायला. काहीतरी आठवायला का तुम्हाला? काहीतरी आठवायला. किती आनंद आहे, किती गजर आहे, किती मोकळा श्वास आहे. घरामध्ये गेले की किरकिर चालू आहे. म्हणून खरंच 7 दिवस नाही, असे सत्य 15-15 दिवस व्हायला पाहिजे. आनंद घेतला पाहिजे जीवनामध्ये. आणि खरं तर तेच आनंद आहे. तुम्ही 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत किती वेळा देवाचं नाव घ्यायला तर तुमची पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. बोला शंकर किती साम नम पार्वती पते शिव हर 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 महादेव म्हणून देवाचं नाव. कित्येक वेळ देवाचं नाव यायला तुम्हाला खरं सांग. खूप छान आनंद आहे. बरं, आणि असे उत्सव नेहमीच झाले पाहिजे. विठ्ठला म्हणून संसारामध्ये सुख नाही आणि संसारातलं काही मागू नये. मागायचं असलं तर देवाच्या संबंधानं. मग जगद्गुरु तुकोबारे का मागतात बाबा? त्यांची परंपरा जर पाहिली आपण तर मागत नाही. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, हात पसरीने मग हात पसरणे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरणे अधिक त्याचे. म्हणून बघा, संसारातल्या वस्तू जास्त मागायचं नाही. देवापुढे मागायचंच नाही. 15 रुपयाचं नारळ थोडाच 1.5 लाख रुपयाचं मागायचं. पण आपल्या काय बापाने ठेवले का? अरे महागायला थोडं शोभलं पाहिजे. 15 रुपयाचं नारळ थोडं 30 रुपयाचं माणसा एवढं 1000 रुपये. मग 1000 रुपये द्या ना देवाला. 1000 रुपये द्या, 1000 रुपये घ्या. 1 पटीने देता 1000 रुपये मागताय. नाही नाही, हात पसरणे अधिक त्याचे. विठ्ठला म्हणून संसारातलं काही मागायचं नाही. तुकाराम महाराजांचं बघा, येत वडील जे जे करते ते तया नाम धर्म ठेवते तेची हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. आमच्या वाड वडिलांना मागितलं नाही आणि आम्ही मागणार. देव म्हणाले बाबा तुकाराम महाराज, काहीतरी मागा, काहीतरी मागा. काय कारण असेल ताई? देव ज्यावेळेस संताला म्हणाले मागा म्हणून, आणि आम्ही हे रात्र दिवस त्याच्याकडे मागायला आमची मागणी पूर्ण कारण आहे. मला सांगा, रोज उठून कोणी जर कोणाला मागत असलं तर देणारा बी 1दा 2दा 3दा देते. चौथ्यांदा मागायला आला की त्याला तिकडे तिसरी इकडून जाते का नाही?
अरे मागायची बी मर्यादा असते. रोज उठून कुठं मागायचं असतं का? हा, एक वेळा मागितलं, 2 वेळा मागितलं, 3 वेळा मागितलं. आणि समजा एखादी असा असतंय, काम करायचं, त्याचं दासत्व करायचं, सेवा करायची, काहीच नाही मागायचं. अरे दादा, माणूस हा मालक म्हणून वावरणारा, नोकरानं जर काम केलं तर माणूस माणसाजवळ म्हणताय, काय हो 4-5 महिने झाले येऊन काम करायला, काही घेत नाही, काही मागत नाही, काय करावं बा, वजन झाले बघा. त्याला काम करून फुकट काम करून घ्या. देव म्हणते तसं, देव तसाच म्हणताय, हा भक्त मला कधीच मागत नाही, देव माझी फक्त सेवा करतो, सेवा करतो, सेवा करतो, काहीच मागत नाही. वजन झालं ना गाठोड भक्तीचं, डोक्यावर वजन झालं देवाच्या, मग देव म्हणू लागले, अरे तुकोबरा काहीतरी मागा, काहीतरी मागा. देव म्हणल्यानंतर तुकोबारा म्हणतात, मनसे काही मागा मागा हेच देगा पांडुरंगा. काय दे अभंगाचं पहिलं चरण, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा द्यायचं असेल ना तर हेच दे. अरे तू बऱ्याच जणांना दिलं फसवलं,